नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मुरे. तर आज आपण समीक्षा करणार आहोत चित्रपट सखे ग साजनी. तर चित्रपटामध्ये एक ते क्लासिकल सॉन्ग जे वाजवण्यात आलेलं आहे, तर त्याच्यावरचा जो परफॉर्मन्स आहे तो अजिबात मला कुठेही मॅच झाल्यासारखा वाटला नाही. बाकी चित्रपटातली जी कन्सेप्ट आहे, तर जी सोलो ट्रिप, तर तेवढीच फक्त मला खूप आवडलेली आहे. त्यानिमित्ताने मी पण आता स्कुबा डायव्हिंग करावं अशी मला मनातून एक इच्छा निर्माण झालेली आहे. प्लस दरवर्षी कुठलं ना कुठलं एक ट्रिप लांबची नाही का, लाँग टूर काढून तिथं फिरून यावं असं काहीतरी एक संकल्प मनाशी बांधलेला आहे. तर तो किती यशस्वी होतो ते काय माहीत नाही. बाकी चित्रपटाचे जे काव्य प्रकरण आहे, तर त्याचा उलगडा काय झालेला नाही आहे. तर तो तुम्हाला जर समजला असेल तर तुम्ही नक्की प्रतिक्रिया करा. बाकी चित्रपट तुम्हाला कसा वाटला हेही तुम्ही प्रतिक्रिया करा. बाकी चित्रपटाची कन्सेप्ट कशी आहे, तर 32 वर्षाची एक मुलगी आहे, जिचा विवाह तिचे घरचे तिला नकळत ठरवतात. तर त्याचा विरोध म्हणून तिची मैत्रीण तिला एक थायलंडला सोलो ट्रिपला पाठवते. नंतर ती पण तिथे येते. नंतर अभिजित खांडकेकर नावाचं एक व्यक्तिमत्व तिथे येतं. तर त्याला त्याच्यामध्ये एक आता कसला मुलगा ते तुम्ही समजून जा, की असा एक दाखवण्यात आलेला आहे. बाकी तो त्या रोलमध्ये फिट होतो का नाही होत हेही तुम्ही व्यक्त व्हा. कारण की एक सिरियल होती जी मराठीवरती, तर त्याच्यामध्ये पण तो नाही का, म्हणजे बायकांमध्ये जास्त वावरणारा किंवा त्यांच्याशी खेळणारा वगैरे त्या टाईपचं ते कॅरेक्टर सिरियलमध्ये जे दाखवलं तेच या चित्रपटात पण दाखवलेलं आहे. बाकी मी एक कुठंतरी कमेंट्स बघितली होती, की चित्रपट 15 वर्षापूर्वी नाही का अनुदानावरती कसा काढला जायचा, तर त्यावेळेस कसं ते बनायचे चित्रपट. तर तसा हा चित्रपट आहे, काय हा चांगला नाही वगैरे असं ते एक माझ्या डोक्यात ती कमेंट्स भिणभिणत होती. तर सुरुवातीला म्हणजे ते पाहताना आहे ना, मला वाटत होतं अरे मी का बघतोय, का आलोय. तर मित्राला पाहायचा होता, प्रयत्न बेहरेसाठी तो आला होता. तर पाहता पाहता आहे ना, जसा जसा चित्रपट पुढे सरकत गेला, खरंच आवडला चित्रपट. वन टाईम वॉच नक्कीच आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे ट्रिप्सला जाण्याचं जे आता डोक्यात जे सुचलं माझ्या, तर ते योगदान या चित्रपटाला जातं आहे. तर कसं आहे, माइंड जरा थोडा फ्रेश झाला. त्यातले जे काही दृश्य आहेत तेही पाहून जरा एक आनंद झाला, की ते वातावरण ते मी फील स्वतः करू लागलो. म्हणजे असं छान वाटलं. बाकी बाकी अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.